आपण जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? ब्रिटिशांविरुद्धचा तो राजकीय लढा, बरोबर? ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सगळेच ऐकत मोठे झालोय. पण आज आपण जरा याच्या पलीकडे पाहणार आहोत. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? कारण राजकीय स्वातंत्र्य मिळणं ही तो फक्त अर्धी गोष्ट झाली. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यापेक्षा खूप मोठा आणि खूप व्यापक आहे. तो नेमका काय आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत. हो, अगदी बरोबर. ज्यावेळी राजकीय स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता, अगदी त्याच वेळी भारतात सामाजिक आणि आर्थिक समानतेसाठी एक समांतर संघर्ष पेटला होता. आणि खरं सांगायचं तर याच संघर्षाने आधुनिक भारताचा पाया रचला, ज्यावर आज आपण उभे आहोत. चला जरा याच्या मुळाशी जाऊया. भारताचा स्वातंत्र्य लढा हा काही फक्त राजकीय स्वातंत्र्यापुरता मर्यादित नव्हता. याच्या मागे एक मोठं तत्वज्ञान होतं, ते म्हणजे मानवमुक्तीचं. आणि म्हणूनच राजकीय गुलामगिरीसोबतच सरंजामशाही, सामाजिक विषमता आणि आर्थिक शोषण या सगळ्या गोष्टींना कडाडून विरोध सुरू झाला. मग हा लढा लढला तरी कोणी? तर समाजातील त्या घटकांनी ज्यांना बदलाची सर्वात जास्त गरज होती, म्हणजे आपले शेतकरी, कामगार, स्त्रिया आणि दलित बांधव. या सगळ्यांनी ज्या चळवळी उभारल्या त्या आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी खूप खूप महत्वाच्या ठरल्या. तर सुरुवात करूया त्या लोकांपासून जे जमिनीवर आणि कारखान्यांमध्ये राबत होते. त्यांचा लढा होता आर्थिक न्यायासाठी, आणि याच लढ्याने भारताला एक नवा चेहरा दिला. आता बघा, इथे या दोन्ही संघर्षांचं स्वरूप किती स्पष्ट दिसते. एका बाजूला होते शेतकरी, जे जमीनदार, सावकार आणि सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध लढत होते. आणि दुसऱ्या बाजूला होते गिरणी कामगार, जे गिरणी मालकांच्या शोषणाविरुद्ध आणि आपल्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवत होते. अर्थात या संघर्षांना एका दमदार नेतृत्वाची गरज होती. खानदेशात साने गुरुजींनी शेतकऱ्यांना एकत्र आणलं, त्यांच्यासाठी प्रचंड मोर्चे काढले. तर दुसरीकडे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना संघटित करायला सुरुवात केली, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना त्यांचे हक्क मिळाले. नारायण मेघाजी लोखंडे यांचं काम इतकं मोठं होतं की त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे आपल्याला आज जी रविवारची सुट्टी मिळते ती कामगारांना मिळू लागली. विचार करा, ही किती मोठी गोष्ट होती त्या काळात. आता आपण पुढे जाऊया. बघा, एकीकडे हा आर्थिक न्यायाचा लढा सुरू होताच, पण त्याचवेळी समाजात एका दुसऱ्याच क्रांतीची ठिणगी पडली होती, आणि ती क्रांती होती महिलांच्या हक्कांसाठीची. त्या काळात स्त्रियांची परिस्थिती काय होती? त्यांना दुय्यम स्थान दिलं जायचं. पण याविरुद्ध आवाज उठवणारेही होते. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यासारख्या महिला पुढे आल्या. त्यांनी आर्य महिला समाज आणि सेवा सदन यांसारख्या संस्था सुरू केल्या, जिथे स्त्रियांना शिक्षण आणि सन्मान मिळवून देण्याचं काम सुरू झालं. ही एक दोन लोकांची चळवळ नव्हती, ती हळूहळू वाढत गेली. भारत महिला परिषद आणि ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स सारख्या संघटनांनी हा लढा थेट राष्ट्रीय पातळीवर नेला. वारसा हक्क, मतदानाचा हक्क, शिक्षणाचा अधिकार यांसारख्या मूलभूत मागण्या जोर धरू लागल्या. आणि या सगळ्या संघर्षाचा परिणाम काय झाला? तर तो खूप मोठा होता. स्त्रियांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानात स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाला कायदेशीर स्थान मिळालं. हा त्या लढ्याचा एक खूप मोठा विजय होता. आता आपण वळूया त्या संघर्षाकडे जो सगळ्यात खोलवर रुजलेल्या आणि सगळ्यात क्लिष्ट अशा सामाजिक विषमतेविरुद्ध होता. तो होता जातीय व्यवस्थेविरुद्धचा लढा, ज्याने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. या लढ्याची मशाल आधीच महात्मा फुले आणि नारायण गुरूंसारख्या समाजसुधारकांनी पेटवली होती. त्यानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन्सची स्थापना केली. पण या चळवळीला खरं बळ मिळालं ते राजर्षी शाहू महाराजांकडून. हे निर्णय त्या काळात किती क्रांतिकारक होते याचा विचार करा. शाहू महाराजांनी आपल्या अधिकाराचा वापर करून जातीयतेच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरक्षणाची सुरुवात केली, शिक्षणाचा कायदा केला आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देऊन एक प्रचंड मोठा सामाजिक बदल घडवून आणला. आणि मग या संघर्षाच्या इतिहासात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. नेतृत्व आलं बाबासाहेब आंबेडकरांचं. त्यांचं ध्येय एकदम स्पष्ट होतं: स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित असा समाज घडवणं, जिथे प्रत्येकजण समानतेने आणि सन्मानाने जगू शकेल. त्यांनी अनेक महत्त्वाचे लढे उभारले.
यातला महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह तर तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता. तो होता मानवी हक्कांसाठीचा, आत्मसन्मानाचा आणि समानतेचा लढा. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लोकांना एक साधा पण खूप शक्तिशाली मंत्र दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणजे काय? तर आधी ज्ञान मिळवा, मग एकत्र या आणि मग आपल्या हक्कांसाठी लढा. हा फक्त एक नारा नव्हता, तर सामाजिक बदलाचा एक शक्तिशाली मार्ग होता, ज्याने लाखो लोकांना प्रेरणा दिली. तर आत्तापर्यंत आपण हे वेगवेगळे धागे पाहिले. आता विचार करा की या सगळ्या धाग्यांना एकत्र विणल्यावर किती सुंदर वस्त्र तयार झालं असेल. ते वस्त्र म्हणजे आपला आधुनिक भारत. आणि हीच तर यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे संघर्ष वेगवेगळे वाटत असले तरी ते वेगळे नव्हतेच. शेतकरी, कामगार, महिला आणि दलित या सगळ्यांच्या चळवळींनी मिळून भारताच्या लोकशाही आणि सामाजिक आदर्शांना एक आकार दिला. म्हणूनच आज जेव्हा आपण आपल्या संविधानाबद्दल बोलतो, जे सर्वांना समानतेचं वचन देतं, तेव्हा त्याचा पाया या समांतर संघर्षांमध्ये आहे हे विसरून चालणार नाही. हा वारसा आपल्याला याच लढ्यांमधून मिळाला आहे. या लढ्यांनी एक मजबूत पाया रचला, पण त्यावर इमारत उभारण्याचं काम अजूनही सुरू आहे. विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की समानतेचा हा वारसा आपण आज कसा पुढे नेत आहोत? यावर आपण काय करू शकतो?